नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. नसरापूर सारख्या विकृतांना ठेचण्याची गरज. या हरामखोरांना लवकरात लवकर फाशी व्हावी. नसरापूर प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. अमरावतीत मुसळधार पावसाने जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय. रुग्णालय प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह. रवी राणांनी दिली जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट. मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठकीत अधिवेशनात सरकारला प्रभावीपणे जाब विचारण्याचा निर्धार. अधिवेशनात लोकांची बाजू मांडताना महाविकास आघाडीमध्ये एकजूट कमी. येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये एकजूट नक्कीच दिसेल. लोकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडू. रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. उल्हासनगर अमरधाम चौकात मटका जुगाराचा धडाका. तात्काळ कारवाईची नागरिकांची मागणी. तरुणांचे भविष्य धोक्यात. अमरधाम चौक परिसरात अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी. बदलापुरात प्रेमाच्या त्रिकोणातून हत्येचा आरोप. पत्नीच्या मृत्यू प्रकरणात पती पोलिसांच्या रडारवर. 2 महिन्यांनंतर प्राजक्ता मेहर यांच्या मृत्यूचं गूढ उकललं. फॉरेन्सिक अहवालानंतर हत्येचा गुन्हा दाखल. कर्नाटकमधील युवक गोव्याच्या समुद्रात बुडाला. मौज मजा करण्याचा प्रयत्न. पर्यटकाच्या चांगलंच अंगलट. जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील घटना. आई आणि लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून. मोठ्या भावाच्या डोक्यात रॉड मारून केला खून. आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगरातील चौकात चाकू फिरवत 3 भावांचा धिंगाणा. ज्या चौकात घातला धिंगाणा तिथेच पोलिसांनी काढली धिंड. 3 गुन्हा दाखल. सिंधुदुर्गात 3 दिवस पावसाची दमदार हजेरी. कोकणातील नदी नाले प्रवाहित. कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.